नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा कर्नल पाटेकरांच्या मागे मागे फिरत असते. त्यांना म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घ्या ना सर, एकदा ऐकून घ्या ना. तेव्हा कर्नल पाटेकर म्हणतात किती वेळा सांगितले. तेव्हा ऊर्जा म्हणते की फक्त सीमेवरती उभा राहून तिथे गोळ्या झाडणं म्हणजेच लोकांचं रक्षण केलं असं नाहीये, तर समाजामध्ये जी वाईट लोक आहेत त्यांना मिळवण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात ते सगळं करावं लागणार आहे. गरिबांच्या विरोधात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई ही करावी लागणार आहे, ते पण लोकांचं रक्षण करणंच आहे. जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुमचे जे मिळालेले मेडल्स आहेत त्याकडे पहा आणि तेव्हा एकदा विचारा की नक्की असंच आहे का, हे सगळं काय आहे, असा प्रश्न ऊर्जा त्यांना करत असते. इकडे मात्र आता शिर्के ऐकायलाच तयार नसतो. शिर्केवर म्हणतो की काय मग ठरलंय तुझं हर्षवर्धन साहेब, बोला, असं तो म्हणत असतो. शेवटी हर्षवर्धन न राहून म्हणतो की हो चालेल, करून टाकूया आपण साखरपुडा. म्हणजे फायनली हर्षवर्धनने होकार दिलेला आहे साखरपुडा करण्यासाठी आणि मग साखरपुडा करायचं ठरलं जातं. आता साखरपुडा ठरलेला असतो त्याच वेळी प्रभाकर त्याचबरोबर आदित्य सगळेजण तिथं असतात. ते म्हणत असतात की कसं शक्य, कारण एवढ्या घाईत हे सगळं. हर्षवर्धन ऐकायलाच तयार नसतो. हर्षवर्धन म्हणत असतो ठीक आहे, पण आता त्याच्यावरती जे दिग्विजय शिर्के आहेत ते म्हणतात की ह्या आठवड्याभरातच अगदी दणदणीत धूमधडाक्यात साखरपुडा करून टाकूया. आता हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक प्रश्न उभा राहतो की हे कसं पॉसिबल आहे, म्हणजे एवढं सगळं. तेव्हा प्रभाकर म्हणतो की एवढ्या घाईत ही सगळी तयारी होईल का. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की होऊन जाईल, बघूया काय करायचं ते. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे आता तीर्थाला तिच्या सासूबाईंनी जवळ घेतलेला आहे. तीर्थासुद्धा खुश झालेली आहे, परंतु तीर्थाने ठरवलेलं आहे की जर विक्रांत हा दोषी असेल तर त्याच्याबरोबर ती राहणार नाही. हा निर्णय तीर्थाने आधीच घेतलेला आहे आणि तो इकडे शौर्याला सुद्धा तिने सांगितलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र शौर्याला खरं तर धक्का बसलेला असतो. शौर्य म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही ह्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असा विचार शौर्याच्या डोक्यात आलेला असतो. त्याला माहितीच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि असं का, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. आणि तेव्हा त्याला धक्का बसलेला असतो. तेवढ्यावरती त्याची आई थांबत नाही, तर ती म्हणते की नाही, हे कार्य होऊ शकत नाही. हा प्रश्न जेव्हा उभा राहतो आता तिला सगळेजण म्हणू लागतात की काय झालं, विजया असं का म्हणतेय, असं आता सगळेजण विचारू लागतात. तेव्हा मात्र विजया म्हणते की अहो फक्त हे नाही हो, ह्याच्यासोबत बाकीची सुद्धा कार्य होणार आहेत, म्हणजेच शौर्य आणि त्यासोबतच आपण इकडे शौर्य आणि अर्पिता या दोघांचा सुद्धा साखरपुडा करूया, म्हणजे दोन कार्य एका वेळेस होतील. आता अर्पिता खुश झालेली असते, कारण हेही लग्न जमवायचं आहे असं त्यांचं ठरलेलंच होतं. आता त्या पद्धतीने गोष्टी बोलणी सुरू झालेले असतात, सगळेजण पाहत असतात आणि शौर्याला तर मोठा धक्का बसतो. आता काय करू, ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करू, हा प्रश्न शौर्याच्या समोर पडलेला असतो. अर्पिता त्याचबरोबर सगळेजण, विजया लगेच शैलजाला सांगते की शैलजा मिठाई, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्पिता खुश झालेली आहे. सगळेजण तिचं अभिनंदन करत आहेत. आता छान पद्धतीने सगळी तयारी सुरू झालेली आहे, म्हणजे शिर्के आणि त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबांमध्ये जी लढाई आहे ती सुरू झालेली असते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो तो की कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करायचं, या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. इकडे ऊर्जा म्हणत असते सांगा ना कसं, मला आणि त्या मुलीला गरज आहे, आम्हाला दोघींनाही या गोष्टी आता जगासमोर आणायच्या आहेत. तुमच्या शेजारच्या बंगल्यात राहणारे शिर्केंच्या घरात त्या मुलीवरती अन्याय झालाय. ती मुलगी बिचारी गरीब आहे आणि आपण तिची काहीच मदत करू शकत नाही असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाला ते म्हणतात की उद्या 10:42 वेळ मी तुला देत आहे आणि उद्या बरोबर त्या टायमिंगला यायचं, जर उशीर झाला तर मी ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीने हे सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे शौर्य तर टेन्शनमध्ये आलाय. शौर्याला कळतच नाहीये की आता काय करू मी, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडू, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यातच आता ऊर्जाला आनंद झालाय, कारण ऊर्जाला इकडे सांगितलेलं असतं
आणि ते म्हणजे ऊर्जा तयार झालेली असते. ऊर्जा म्हणते की चालेल आणि मग ऊर्जा शौर्याला फोन करू लागते. शौर्य फोन पाहतो तेवढ्यातच त्याची आई आणि शैलजा तिथे आलेली असते. त्याला पेढा भरवला जातो. सगळ्यांचं तोंड गोड केलं जाते कारण आता शिर्के आणि जहागीरदार या फॅमिलीमध्ये या सगळ्या गोष्टी आता घडत आहेत. त्यांच्यामधलं जे नातं आहे ते व्याही झालेले आहेत हे लक्षात येत असतं. परंतु शौर्याच्या डोक्यात एकच सुरू आहे की मी काय करू, मला नाही करायचं हे लग्न, एवढं शौर्याच्या डोक्यात सुरू आहे. मग फायनली शौर्य फोन उचलतो आणि जेव्हा शौर्याने फोन उचललेला असतो तेव्हा शौर्याने एकच गोष्ट केलेली असते, ती म्हणजेच इकडे शौर्य ऊर्जाला म्हणतो की काय झालं. ऊर्जा म्हणते की पाटेकरांनी ऐकलं उद्या भेटायला बोलवलंय. बरं आता तू सांग मला, तू काय म्हणाला होता, काय करायचंय नक्की ते सांग बरं मला. कुठे यायचंय भेटायला दुपारी 2 वाजता. तेव्हा शौर्य सांगतो की मंदिराजवळ ये. आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही मंदिराजवळ भेटायचं ठरवतात. इकडे आता अर्पिता त्याच्याजवळ येते, कॉंग्रॅच्युलेशन म्हणते, तीर्थाचं लक्ष असतं. परंतु शौर्य मात्र काहीच बोलत नाही, तो शांतच असतो. शौर्याच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं काय घडतंय. त्याचबरोबर इकडे हुळबुट्टेनी त्यांचा जो खबरी असतो त्याला काही गोष्टी मागवलेल्या असतात आणि त्या खबरीने तो व्हिडिओ म्हणजेच त्या गर्दीमध्ये ह्या पोरांनी जी मारामारी केलेली होती ते व्हिडिओ लोकांनी काढलेले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड झालेले होते. ते व्हिडिओ इकडे मागवलेले असतात आणि मग जेव्हा ते व्हिडिओ प्ले केले जातात तेव्हा इकडे हुळबुट्टे खुश झालेला असतो. तो म्हणत असतो हे होईना बात, कसलं जबरदस्त काम केलंयस. तो सुद्धा खुश झालेला असतो. इकडे मात्र माने समोरच असतो. माने हे सगळं पाहत असतो. मानेला कळतं की हा व्हिडिओ मिळालेला आहे. मग ऊर्जाचा फोन येतो. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की ॲडव्होकेट ऊर्जाचा फोन आलाय, नक्की ती काय म्हणते हे बघावं लागणार आहे असं लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ऊर्जाने खूप छान पद्धतीने हँडल करायचं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला हे फुटेज मिळवावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर ऊर्जा हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं हुळबुट्टे आणि माने म्हणतात काय झालं सर, कसला व्हिडिओ, कसलं काय, तुम्ही काय बोलत होता. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात आजकाल तुला लय प्रश्न पडायला लागलेत रे, तू विसरलास का सिनियर कोण आहे ते. नाही विसरला असशील तर आठवण करून देतो असं म्हणत ते बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या म्हणजेच या पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही भेटतात. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याला म्हणते की शौर्य, दोघंही मंदिराच्या बाहेर भेटलेले आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो बोल ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की जे काय आहे ना ते अगदी बोलून टाकायचं. आता मात्र शौर्य म्हणत असतो की म्हणजे काय म्हणतेस तू. तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे का मी कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं. तेव्हा मात्र तो म्हणतो कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं, तू काय केलं नक्की, कळू तरी दे मला. तेव्हा मात्र इकडे आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि ती म्हणते कोणीतरी मला सांगितलेलं. कसं आहे बोलणं आणि हे जमलंच पाहिजे. जर बोलल्यामुळं आपण बाजारात मातीसुद्धा विकू शकतो, म्हणजेच मार्केटिंग स्किल आपल्याला जमलं पाहिजे असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते कशा पद्धतीने तिने पाटेकरला कन्व्हिन्स केलं बोलून, म्हणजे तिला शौर्यानेच तो कानमंत्र दिलेला असतो आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि खऱ्या अर्थाने आज शौर्यामुळं तिनं ही लढाई जिंकलेली आहे असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर तेवढ्यातच ती म्हणत असते पण मला एक सांग की तू एवढं सगळं का केलंस, म्हणजे माझ्या बाबांची बाईक दुरुस्त केली, या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत. तेव्हा ती म्हणते तो म्हणतो की एवढं काही केलेलं नाही आहे, फक्त 750 रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यावरती तिचं म्हणणं असतं की प्रश्न 750 रुपयांचा नाही आहे, तू एवढं सगळं का केलंस, त्याच्यामागचा उद्देश काय होता, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तो प्रश्न ती त्याला विचारत असते. तेव्हा मात्र तो म्हणतो की हो बरोबर आहे, तुला मी सांगितलं ना आपल्या दोघांच्या मैत्रीसाठी हे केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे तेवढ्यातच आजी आलेली असते आणि आजी आलेली पाहून तो जातो.
आता मात्र ऊर्जा पाहत असते. ऊर्जा म्हणत असते की काय झालं. मग शौर्य म्हणतो की तू गाडी घेऊन कशाला आलीस. तेव्हा आजी म्हणते की अरे मी त्या कामासाठी गेले होते ना, मला उशीर होत होता आणि इथं मी 2ची वेळ दिलेली होती. मग मी जर वेळेत पोचले नाही तर ही गोष्ट मला आवडत नाही आहे, तुला माहिती आहे ना. म्हणून मी घाईघाईत येण्यासाठी गाडी घेऊन आलेले आहे. मग तुला माहिती आहे ना आजी, आता तिच्यासमोर तू काय बोलणार आहेस, कसं बोलणार आहेस ते म्हणजे लक्षात राहू दे. कसं आहे, पुन्हा गोंधळ घालू नकोस काही, असं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की हो तू पण लक्षात राहू दे, मी तुझी आजी नाही आहे तिथे. असं दोघंही एकमेकांना कन्व्हिन्स करतात. मग दोघंही भेटायला जातात. ऊर्जाला शौर्य सांगतो की तेव्हा ती सांगते की हो मी कुमुदिनी, ॲडव्होकेट कुमुदिनी. आता हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा ऊर्जा लगेचच वाकून त्यांना नमस्कार करते. आजी मात्र जाम इम्प्रेस होते. म्हणजे असे संस्कार या काळात दिसत नाही आहेत ना, हे आजीच्या लक्षात आलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते की हो. त्यावेळेस शौर्य म्हणतो अगं ती तशीच आहे आजी, तुला माहिती आहे का. मॅडम तशीच आहे ती आणि खूप खूप कॉन्फिडन्स आहे. तेव्हा मात्र आजी म्हणतात की आता सगळं काही तूच बोलणार आहेस का आम्हाला दोघींना काही बोलू देणार आहे. तेव्हा ऊर्जा सुद्धा सांगू लागते की हो हा असाच आहे, हा कोणाला बोलूच देत नाही आहे, एकदा सुरू झाला की थांबत नाही आहे. आजी मात्र दोघांकडे पाहत असते. मग आजी सांगत असते की ही केस जी आहे ती मी पाहिलेली आहे, मी स्टडी केलेली आहे. तेव्हा ऊर्जा सांगत असते की कसं आहे, काही वेळेस ना सत्याच्या बाजूने लढताना खूप आपल्याला काटे पेरलेले असतात आणि त्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. सुरुवातीला इकडे मी सुद्धा तशाच पद्धतीने हायपर झाले होते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र मला कळायचंच बंद झालं होतं. नक्की काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडू हा प्रश्न पडला होता. माझी हिअरिंगला तयारी कमी झाली, त्यामुळं माझं पण मनोबल खचलं होतं. मला वाटत होतं की सोडून द्यावं हे सगळं, परंतु पुन्हा उभी राहिली. इकडे हर्षवर्धनला भजनचा फोन आलेला असतो आणि भजन सांगत असतो की कोणत्या तरी गोष्टीबद्दल ते बोलत आहेत, नक्की कळत नाही आहे की काय, व्हिडिओबद्दल. मग तो म्हणतो की कदाचित ते व्हिडिओ जे होते ना ते जे मार्केटमध्ये मारामारीचे व्हिडिओ झाले होते ना त्याबद्दल असेल कदाचित. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो डोक्यावर पडलायस का तू, तुला एवढं कळत नाही आहे. त्या व्हिडिओबद्दल कसं असेल, काहीतरी फुटेज असणार आहे. पण शिर्केंच्या घरात कोणताही कॅमेरा नाही आहे, कारण घरात कोण येतं जातं हे कळू नये म्हणून त्यांनी CCTV कॅमेरे लावलेलेच नाहीत. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. तेव्हा मात्र तो पुढे सांगू लागतो की तुम्ही नक्की पाहिलं होतं ना, तिथं आजूबाजूला कुठेही कॅमेरा नाही आहे. भजन म्हणतो की हो पाहिलं होतं. आता भजन ज्या पद्धतीने काम करत असतो ते पाहून खरं तर हर्षवर्धनला राग आलेला असतो आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन हा भजनवरती ओरडत असतो. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य दोघंही गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर पाटेकरांनी त्यांना ते CCTV फुटेज देण्याबद्दल तिथे सांगितलेलं असतं. ते दोघंही तिथे बोलतात. तेव्हा पाटेकर त्यांना CCTV फुटेज दाखवतात. जेव्हा दोघंही CCTV फुटेज पाहू लागतात तेव्हा दोघांनाही धक्का बसतो की हे सगळं काय आहे. ह्या गोष्टी अशा होतील असा विचारही मनात आला नव्हता. म्हणजे त्यांनी तर सांगितलं होतं विक्रांत तिथे नव्हता आणि त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं विक्रांत हा तिथेच होता. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. इकडे ते दोघंही बोलत असतात, ते म्हणत असतात की आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा मात्र कशा पद्धतीने हे सगळं घडत होतं आणि त्यांनी डाव त्यांचा साधलेला आहे ते आपल्याला करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही विचार करत आहेत आणि मग पाटेकर म्हणतात तुम्हाला हे जर फुटेज हवं असेल तर माझी एक अट आहे. आता पाटेकरांनी नक्की कोणती अट घातली हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.